रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा। या सार्वजनिक वाहनातून करता येणार मोफत प्रवास। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे, आपल्या हक्काचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर या व्हिडिओचा विषय आहे की रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना आता मोफत प्रवासाची सुविधा अधिक जास्त गाड्यांमधून उपलब्ध होणार आहे आणि या सार्वजनिक वाहनांमधून करता येणार तुम्हाला मोफत प्रवास। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नवीन वर्षापासून रजा प्रवास सवलत अंतर्गत वंदे भारत, हमसफर, तेजस या गाड्यांमधून मोफत प्रवास करू शकणार आहेत। याबाबत केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या रजा प्रवास सवलत म्हणजेच LTC धोरण तयार करण्यात आलेले आहेत। केंद्रीय कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत अंतर्गत 385 गाड्यांमधून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध आहे। आता 136 वंदे भारत एक्सप्रेस, 8 तेजस एक्सप्रेस व 97 हमसफर गाड्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तेजस, वंदे भारत व हमसफर पूर्वी कर्मचारी शताब्दी, राजस्थानी, दुरंतो यासारख्या 144 हाय स्पीड ट्रेनमधून प्रवास करू शकत होते। सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आता रजा प्रवास सवलत अंतर्गत तेजस, वंदे भारत व हमसफर या हाय स्पीड ट्रेनमधून प्रवासाचा आनंद घेता येणार आहे। रजा प्रवास सवलत कर्मचाऱ्यांना सेवेच्या काळात पर्यटन करण्यासाठी रजा प्रवास सवलत दिली जाते। यामध्ये प्रवासाला येणारा खर्च वेतनाच्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना दिला असतो। यामध्ये आपल्या स्वग्राम तसेच पर्यटनाकरिता भारतात कोणत्याही ठिकाणी 2 वर्षातून एकदा प्रवास करण्याची सुविधा देण्यात येते। या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना हाय स्पीड व अत्याधुनिक प्रवास सुविधांचा लाभ मिळणार आहे। तर एकंदरीत रजा प्रवास करताना कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मोफत प्रवासाची सुविधा ही सुविधा यापूर्वी देण्यात आलेली होती, परंतु आता त्यामध्ये हाय स्पीड ट्रेनची संख्या वाढविल्यामुळे ही सुविधा अधिक सोयीस्कर आणि सुखकर होईल यात तीळ मात्र शंका नाही। आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल। अशाच पद्धतीचे कर्मचारी बंधू भगिनींसाठी आणि नागरिकांसाठी माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका, अशी मी आपल्याला शेवटी एक विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्व माझ्या कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।